तर नमस्कार सगळ्यांना. आपण करणार आहोत आज कांदा भजे. तर इथं मी 3 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. साधारण 250 ग्रॅम हे बेसन पीठ आहे. 4 मोठे कांदे घेतलेले आहेत. ह्या कांद्याचे सालं काढून घेणार आहे मी आता. सालं काढून घेऊन झाल्यावर ह्याच्यामध्ये ते पाण्याने धुवून घेणार आहे. पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर आता मी हे कांदा चिरण्यासाठी घेत आहे. कांदा हा आपला उभा चिरून घ्यायचा आहे, कारण आपल्याला कांदा भजे बनवायचे आहेत. हा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा असा छानपैकी कूस करून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्या कांद्याचे छानपैकी असे सुटसुटीत लेअर बाजूला होतील आणि आपले भजे छानपैकी होतील. आता इथं मी भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे. आता ही कोथिंबीर पण आपण बारीक चिरून घेऊया. आता ही आपली कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे. तर आता मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा कांदा टाकून घेणार आहे. आता हा आपला कांदा टाकून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी ओवा घेतलेला आहे. आता हातावर ओवा जो आहे तो हातावर चोळून घ्यायचा. ओवा टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे पण टाकलेले आहेत. 1 चमचा लाल तिखट पण टाकलेला आहे आणि थोडीशी हळद पण टाकलेली आहे. चवीपुरतं मीठ पण टाकून घेतलेलं आहे. थोडासा खाण्याचा सोडा पण टाकून घेतलेला आहे, चिमूटभर. आणि ही चिरलेली कोथिंबीर पण टाकून घेणार आहे. आता ही आपली कोथिंबीर टाकून झालेली आहे. आता हे सर्व जिन्नस जे आहेत सगळे मिक्स करून घेणार आहे. बघू शकता. आता हे आपले सर्व जिन्नस मिक्स झालेले आहेत. ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकून छानपैकी ह्याला मिक्स करून घेणार आहे. आता हे आपलं बेसन पीठ सारे मसाले छानपैकी मिक्स झालेले आहेत. हे बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता गॅसवर इकडे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल छानपैकी गरम झाल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला भजे टाकून घ्यायचे आहेत. तर आता मी सगळे भजे टाकून घेणार आहे याच्यामध्ये. जेवढे भजे बसतील तेवढेच टाकून घ्यायचे, जास्त टाकायचे नाही, कारण आपले भजे छानपैकी तळून निघणार नाहीत. आता हे भजे मी टाकून घेतलेले आहेत, जेवढे बसतील तेवढे. भजे छानपैकी तळून घ्यायचे आहेत. थोडासा लालसर कलर झालेला आहे आपल्या भज्यांचा, तुम्ही बघू शकता. कुरकुरीत असे हे भजे होतात, कांदा भजे. आता हे आपले तळून झालेले आहेत. मी हे ताटामध्ये काढून घेणार आहे. आता हे भजे मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपले हे भजे तयार झालेले आहेत छानपैकी. आता ह्याच्यावर थोडीशी छानपैकी कोथिंबीर टाकून घेणार आहे. आपले भजे हे छान असे तयार झालेले आहेत. तर आपण हे खाऊन बघूया कसे झालेले आहेत ते भजे. तर तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत भजे झालेले आहेत.